आढळराव पाटीलच महत्त्वाचे. अमोल कोहलीनं काय 5 वर्षात काय काम केलेलं नाही, त्याच्यामुळे मला आढळराव फिक्स वाटतं. शिवाजीराव आढळराव पाटील खरा हिरो आढळराव पाटील. नटसम्राट राहून काही होत नाही. ग्राउंड लेवलवर आम्हाला काही त्रास असतो फक्त आढळराव जाणू शकतो. शिवाजी आढळराव पाटीलच होणार आहे. गाड्याच्या बैलाची यात्रा त्यांनी चालू केल्या. आढळराव बेस्ट माणूस आहे, एक नंबर. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत. शिरूर लोकसभेचा प्रचार जोरात सुरू आहे. याच अनुषंगाने आपण जुन्नर तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि जुन्नर तालुक्याच्या जुन्नरकरांच्या मनातला खासदार कोण आहे, जनतेच्या मनाचा कौल कुणाला आहे, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे, जुन्नरकरांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. काय सांगतोय जुन्नरचा अभ्यास तुमच्या अनुभवातून? तसं बघायला गेलं तर 15 वर्षामध्ये आदरणीय खासदार शिवाजीराव आढळराव हे आमच्यासाठी कधी माजी नव्हतेच. आजही आमच्या हृदयामध्ये आढळरावांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आणि अतिशय चांगली आहे. तुम्ही बघता बैलगाड्याचा प्रश्न असेल, कांद्याचा निर्यातीचा प्रश्न असेल, दुधाचा प्रश्न असेल, ठीक आहे, कांद्याच्या बाबतीत आणि दुधाच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल ते प्रश्न मांडण्याचा सखोल अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. आज बैलगाड्याचा विषय जर घेतला तर आज या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 42 घाट कोणी बांधले हो? आढळराव पाटलांनी बांधले. बैलगाड्याची विमा कंपनी बैलगाड्याला बैलाला कवच मिळण्यासाठी बैल जर काही घाटामध्ये पळत असताना त्याला दुखापत झाली किंवा काय झाली तर त्याचा विमा कंपनी कोणी चालू केली हो? आढळराव पाटलांनी चालू केली. खरं वास्तविकता बघायला गेलं तर जनता दरबार ज्या 5 वर्षामध्ये आढळराव पाटील घरी असताना सुद्धा त्यांनी असं समजलं नाही, आपल्या जनतेशी असलेली नाळ त्यांनी जोपासली. प्रत्येक वेळेला जनता दरबार त्यांनी भरवला. जनता दरबार भरवत असताना प्रत्येकाची भूमिका कोणाची सुखदुःखामध्ये जाण्याचं प्रामुख्याने काम शिवाजीराव आढळराव पाटलांनी केले. त्यांनी असं कधी समजलं नाही की मी खासदार नाही आहे, मग माझे प्रश्न मी कसे सोडवणार. पण सातत्याने पाठपुरावा करत असताना हे जे सरकार आलं, या सरकारच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यासाठी, आपल्या लोकमतदारसंघासाठी पुरेसा निधी जास्तीत जास्त आपण लोकांसाठी अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असताना निधी आणण्याचं काम आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटलांनी केले. आणि ह्या पंचवार्षिकमध्ये आढळराव पाटील निश्चित मताने माझ्या अनुषंगाने, माझ्या अभ्यासाप्रमाणे कमीत कमी 1.5 ते 2.25 लाखांनी मतदारांनी विजय होतील हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आता जनतेचा आढळराव पाटील हे आमच्या संघात सुखदुःखात काय मिसळतात, काय अडीअडचणी त्याला ते सामोरे येतात. त्यांनी आमच्या गावासाठी, धनगरवाडी गावासाठी, स्मशानभूमीसाठी 10 लाख रुपये, गणपती पालखी सोहळा ते त्या रोडचं पण त्यांचा निधी पडलेला आहे. परत साईबाबा मंदिर आहे धनगरवाडी फाट्यावर, तिथलं पण आतमध्ये गावात येण्याचा रोड आहे, त्याच्यासाठी पण निधी त्यांनी दिलेला आहे. अशी भरपूर दादांनी कामं केलेली आहे. दादांचं सांगणं हे कमीच आहे, किती सांगितलं तरी एवढी कामं दादांची झालेली आहेत. दादा वैयक्तिक प्रश्न त्यांच्या दरबारावर मांडण्यासाठी गेलो आपण तर ते वेळ देतात, जे काही अडीअडचणी ते सॉल्व पण करून देतात आणि याच्यातला अनुभव मी स्वतःनी वैयक्तिक घेतलेला आहे. तर एक आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात, त्यांच्या रोजच्या नित्याचं काम सुरू आहे. आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या मनात कोण आहे नेमकं? नमस्कार ताई, मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे, परंतु आता इथं कसं आहे, आपल्या इथं सर्वसामान्यांच्यामध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील यांचाच बोलबाला आहे. त्यांनी कामाचं हे केलं, कामाचं नियोजन केलं, आमच्या इथं रस्ते याचं हे केलं. फक्त आता राहिला दुधाचा प्रश्न. दुधाला आता यांनी दिलं अनुदान 5 रुपये, परंतु दादांचं संसदेतलं कामकाज हे 15 वर्षापासून दादा संसदेत आहे. त्याच्यामुळं आमचा हा दुधाचा प्रश्न ते मार्गी लावतील, कारण दुधाला पार भाव नाही राहिला. सर्वसामान्य शेतकरी मिटाकुटीला आला आहे, खाद्यदराचे भाव वाढले, सारा टंचाई, त्याच्यावर आढळराव दादा आम्हाला काहीतरी न्याय देतील. आणि त्यातल्या त्यात आमच्या बैलगाडी संघटना दादांनी आम्हाला न्याय मिळवून दिला. दादांचं ते मोठं कार्य आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. तशी आढळराव पाटलांची
चांगली चर्चा चालू आहे जुन्नर तालुक्यात. त्यांचा कौल पण चांगला आहे. बरं काय वाटतं अशा कोणत्या गोष्टी वाटतात त्यांच्यामध्ये? त्यांची कामे पण चांगली आहे आणि बैलगाडा क्षेत्रात त्यांनी चांगलं म्हणजे बैलगाडी चालू करण्यात त्यांचं यश चांगलं आहे. त्यात म्हणजे खूप मदत केलेली आहे त्यांनी. काय वाटतं दादा तुम्हाला, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे, कोण खासदार? आढळराव पाटील. अमोल कोल्हेनं काय 5 वर्षात काही काम केलेलं नाही, त्याच्यामुळे मला आढळराव फिक्स वाटतं. जुन्नर तालुक्याचा कौल कुणाला आहे, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? शिवाजीराव आढळराव पाटील. काय वाटतं यावेळी कोण खासदार होणार, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? पाटीलच आहे शेवटी, आढळराव पाटीलच आहे. ताई खासदार म्हणून कोण आहे, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे, कोणाच्या नावाचे? आढळराव पाटील का त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे कोरोनामध्ये. आमच्या मनातील सध्या तरी आढळराव आहेत, कारण आम्ही जन्मापासूनच राष्ट्रवादीचे माणसं घड्याळाचे. काय दादा तुमचं मत कुणाला, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? शिवाजीराव आढळराव पाटील. का? त्यांनी गाड्यांचे चांगलं हे केलं आणि कोरोनामध्ये पण भरपूर त्यांनी सहकार्य केलं. आढळराव पाटील. का बरं? हा ते चांगलं काम करतात की जो विकास करेल त्याच्या पाठीमागे. बरं कुणाची काम आहेत? आता इथं आढळरावची कामं झाली आहेत पहिली. आढळराव पाटीलच महत्वाचे. तर गावातील इतरही काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण घेतो आहोत. बाबा काय वाटतंय, जुन्नर तालुक्यामध्ये कोण खासदार होणार, शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे? नाही शिवाजी आढळराव पाटीलच होणार आहे. गाड्याच्या बैलाची यात्रा त्यांनी चालू केल्या, ह्यांच्याने काय चालू झाल्या का? कधी आलेत का आमचे घर, मेलेत का, जगलेत का, पुरलेत का, जाळलेत, कोणी आलं का बघायला? अमोल कोल्हे जातो मुंबईला तर येतच नाही. आढळराव का? बेस्ट माणूस आहे, एक नंबरच. तो आम्ही जे मतदार आहोत, आज वल्लभ शेठ असतील किंवा अतुल शेठ असतील किंवा आमदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील किंवा या विभागाची आमची 14 गावं आंबेगावला जोडलेली होती याच्यापूर्वीच. म्हणजे दिलीप पाटलांनी जी केलेली कामं आहेत म्हणून आम्ही त्यांच्या विकासाबरोबर आम्ही आहोत. धनगरवाडीचे जे सरपंच आहे ना महेश शेळके, काय त्यांचं कामकाज खूप चांगलं कामकाज आहे गावाच्या दृष्टिकोनातून. आणि बाहेरसुद्धा जाणं येणं, त्यांचे नवरा बायको दोन्ही माणसं अगदी राजकीय क्षेत्रामध्ये व्यवस्थितरित्या काम करतात. काय त्याच्यामुळं महेशचं तिकडं बाजू आहे, तिकडं आम्ही बरेचशी लोक त्या बाजूने चिकटलेली आहेत. कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर असताना सुद्धा मदत केली नाही, तेवढी मदत आढळराव पाटील यांनी केली. त्याच्यामुळं आढळरावांना पाठिंबा. त्यांनी कामं केलं, जरा एकच कामं केलं जरा. बरं अजून? अमोल कोल्हे काय आज आपल्या टीव्हीत दिसले, आम्हाला काही कधी आमच्या गावात दिसले नाही. आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांना गेल्या पंचवार्षिकला मोठ्या आशेने निवडून दिलं होतं, पण जी अपेक्षा जनतेला होती तेवढं काम त्यांच्याकडून काही झालेलं नाही आणि अपेक्षा भंग झाल्या आमच्या. त्यामुळे आता आम्ही बदल करायचं ठरवलं आहे आणि आम्ही आढळरावांचं पूर्णपणे निष्ठेने काम करणार. 15 वर्षात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला आहे. मधल्या काळात ते खासदार नसताना सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांशी कायम सतत कॉन्टॅक्ट करणे, आमच्या अडीअडचणीला धावून येणे, यांचा सतत त्यांचा कार्यक्रम चालू असतो. फोनद्वारे स्वतः पर्सनल भेटून आम्ही म्हणजे आढळराव पाटलांनी बरेचसे आमचे प्रश्न सोडले. स्वतः माझे दोलवड गावातले काही विषय, या दालेवाडीत मी या सरपंच महेश भावांबरोबर राहतो, यांच्या संघ 10 वेळा तिथंपर्यंत ऑफिसला जाऊन बरेचसे कामं झालेले आहेत माझे. आणि आढळराव फार गरजेचं आहे इकडं. शेतकऱ्याच्या हिताचं सर्वच प्रश्न ते नुसतं नटसम्राट राहून काही होत नाही. ग्राउंड लेवलवर आम्हाला काय त्रास असतो हे फक्त आढळराव जाणू शकतो. म्हणजे आढळराव सतत आमच्या संपर्कात राहणारी व्यक्ती आहे. आणि आढळराव सारख्या माणूस असं खासदार असला तर आमच्या अजून 5 वर्षात बरेचशी काहीतरी जुन्नर तालुक्याची विकास कामं मार्गी लागतील असं मला वाटतं स्वतःला. स्थानिक लेवलला येऊन ते भेटतात, लोकांचे प्रश्न विचारतात, सोडतात, म्हणून तेच योग्य. बरं काय वाटतं अशा कोणत्या गोष्टी आहेत त्यांच्यामधल्या ज्यावरून तुम्ही म्हणताय आढळराव पाटील? कोणतं पण काम करायचं म्हटलं का हा. जुन्नर तालुक्यातील जनतेच्या मनातील प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. तुमच्या मनातील काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये कळवा. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज जुन्नर.